अशा छान वातावरणामध्ये, पावसाचं वातावरण एकदम, आणि आपण करत आहे पालकचं वरण. चला आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. वेलकम बॅक टू जयश्री किचन न्यू व्हिडिओ. आज आपण बनवत आहात पालकचं वरण वेगवेगळ्या पद्धतीने. तर आपण आता स्टार्ट करतो आहे या व्हिडिओसाठी. तर आपण सगळ्यात आधी काय केलेलं आहे, थोडंसं मिरची आपण परतून घेतो आहे, त्याचं पेस्ट करणार आहे आपण. हे पेस्ट तुम्हाला दुसऱ्या भाजीसाठी पण लागेल. तर आम्ही मोस्टली काय करतो की असं पूर्ण परतून घेतो व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर याचं मिक्सरमध्ये पेस्ट करतो आणि ठेवून देतो. तर आपण आता स्टार्ट करूया पालक वरणच्या रेसिपीला. तर आपण पाववाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, पाववाटी शेंगदाणा घेतलेला आहे, आणि इथे आपण तुरीचं डाळ घेतलेलं आहे 1 वाटी. तर आपण काय करू आता, हे व्यवस्थित ह्याला 3 ते 4 वेळेस याला धुवून घेऊ व्यवस्थित, आणि नंतर मग तुम्हाला प्रोसेस सांगतो याची कशी करायची. आता ऑलमोस्ट आपण एक 3 ते 4 वेळेस ह्याला व्यवस्थित धुवून घेतो आहे. तर आपण जे वाटीत घेतलं होतं याला आपण पुन्हा ते पण धुवून घेतलेलं आहे, आणि आपण पूर्ण जे आहे ते आपण तर ऑलमोस्ट एक 10 ते 15 मिनटं याला व्यवस्थित ठेवून द्यायचं, जेणेकरून थोडंसं भिजेल, आणि त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये थोडंसं 1 ते 2 शिट्टी लावून आपण त्याला शिजून घेणार आहे व्यवस्थित. तर आपण आता काय केलेलं आहे, मस्त आपण पालकला 4 ते 5 वेळेस व्यवस्थित छान धुतलेलं आहे, आणि आता पालकाचं वरण करायचं आहे. त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे पालक, आणि त्याच्यानंतर एक तोंडली घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे, आणि काकडी घेतलेली आहे, आणि प्लस आपण घेतलेलं आहे लसूणचं एकदम बारीक पेस्ट केलेली आहे, आणि मिरचीची पेस्ट आहे. तर आपण त्याचा चला आता स्टार्ट करूयात. आणि स्टार्ट करण्याच्या आधी आपलं कुकर पण एकदम मस्त छान डाळ शिजलेली आहे. तर आपण आता स्टार्ट करूयात पालक वरण रेसिपीसाठी. तर आपलं आता हे डाळ जी शिजवायला टाकली होती आपण कुकरमध्ये, ती पण एकदम छान शिजलेली आहे. तर आपण आता स्टार्ट करूयात पालक वरणसाठी. आता ऑलमोस्ट आपण एक 3 ते 4 वेळेस ह्याला व्यवस्थित धुवून घेतो आहे. तर आपण आता काय करायचं आहे की हे जे डाळ शिजलेलं आहे याला ते छान आता घोटून घेऊ आपण एकदा व्यवस्थित. आणि जे आपण पालक वरण करणार आहे त्यासाठी हे पालक जे आहे घेतलेलं ते या डाळीमध्ये जाणार आहे. तर असं जे आपण आहे बारीक मस्त चिरून घेतो आहे आपण पालक, आणि साईड बाय साईड हे जे आहे आपलं घेतलेलं आहे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. आणि आता हे झाल्यानंतर आपण काय करू, कढई जी आहे गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकून तडका देऊ, आणि आपण डाळ जी घेतलेली आहे व्यवस्थित घोटणीने फिरून, तर ते आपण कढईमध्ये टाकून देऊ शिजवण्यासाठी. आपण आता पूर्ण व्यवस्थित छान चिरलेलं आहे पालक, तोंडली, गाजर आणि काकडी हे चारही आपण इथं घेतलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूयात पुढच्या प्रोसेससाठी. तर कढई पण एकदम गरम झालेली आहे. आपण किती डावगं आपण तेल टाकतो आता, 2 ते 2.5 डावगं जे आहे तेल टाकतो याच्यामध्ये. आपण आता टाकलेलं आहे याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तडकासाठी. लसूणचं जे आपण पेस्ट केलं होतं ते टाकलेलं आहे त्याच्यात. त्याच्यानंतर कढीपत्ताशिवाय चव नाही. त्याच्यानंतर आपण टाकतो आता गाजर कापलेले जे आहे ते गाजर काकडी आणि तोंडली जे कापलेलं होतं त्याला आपण फ्राय करून घेतो आता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण टाकतोय मिरचीचं पेस्ट. त्यानंतर टाकतोय आपण आता पालक जे आपण बारीक चिरून घेतलं होतं ते, जे मिक्स करून घेऊ प्रॉपर आता व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण टाकू आता डाळ केलेली आहे शिजवलेली आहे ती वाली. याला ऑलमोस्ट एक 1.5 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर वरण टाकायचं. तर नेक्स्ट टाकतो आपण आता ही जिरे धण्याची पावडर आहे, त्याच्याने अजून छान टेस्ट येईल. हळद अर्धा चम्मच टाकतो आहे आपण आता, मीठ चवीनुसार. आता ही जे या डाळ करतो आहे आपण पालकची डाळ, ही आम्ही 4 जण पुरतील असे जे करतो आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका. नेक्स्ट आपण टाकतो आहे आता हे चिंचेचं पाणी जे आपण करून ठेवलं होतं.
थोडंसं जे आपण गूळ पण टाकतो याच्यामध्ये. एकदम छान व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. वा. नंतर आपण टाकतो आता डाळ जी शिजवलेली आहे ती. आता हे जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडंसं जे आम्ही पाणी टाकतो आहे कारण की कुकरचं जे ऑलरेडी डाळ थोडीशी चिटकलेली असते, तर ते पाणी टाकून मिक्स करून आपण कढईमध्ये टाकलेली आहे. दॅट्स इट. आणि आता शेवटचं जे आहे आपण कोथिंबीर टाकतो याच्यामध्ये, जी ऑलरेडी आम्ही कापून ठेवली होती. तर आता ऑलमोस्ट आपलं सगळं कंप्लीट झालेलं आहे. ऑलमोस्ट एक 5 ते 8 मिनटं याला व्यवस्थित छान शिजू द्या डाळला व्यवस्थित. आणि आपली जी आहे पालक वरण रेसिपी ही रेडी झालेली असेल आफ्टर 10 मिनिट्स. अशा प्रकारे आपली जी डाळ आहे पालकचे वरण, तर आपण मस्त शिजवलेली एकदम छान. तर अशा प्रकारे आपलं पालक वरण मस्त छान रेडी झालेलं आहे आणि एकदम खूप सुंदर दिसतं. आणि टेस्ट मी करून बघितलेली ऑलरेडी, खूप छान झालेलं आहे. याच्यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता किंवा पोळीही खाऊ शकता. आणि त्यासोबत भातावरती टाकून तुम्ही जर खाल्लं तर एकदम अप्रतिम टेस्ट लागते. चला तर आपण आता व्हिडिओ जो आहे इथंच संपूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.